या उदाहरणामध्ये आपल्याला ए आणि बी यांची काम करण्याची क्षमता काढावी लागणार आहे। ए हा एक काम 15 दिवसात करतो आणि बी तेच काम 10 दिवसात करतो। आता या दोघांच्या एकत्रित काम दोघांनी मिळून जर एकत्रित काम केले तर ते किती दिवसात पूर्ण होईल? सर्वात अगोदर आपल्याला दोघांचा लसाअ घ्यावा लागणार आहे, जो 30 येतो। आता 15 ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे त्याची एका दिवसाची क्षमता 2 आहे, 15 दुनी 30। आणि बी हा एक काम 10 दिवसात करतो, म्हणजे त्याची एका दिवसाची क्षमता 3 आहे। दोघांनी जर एकत्रित काम केले तर दोघांची एका दिवसाची क्षमता 5 येते, म्हणजे 30 काम करण्यासाठी दोघांना 5 सगत 30 म्हणजे 6 दिवस लागतील। आता उदाहरणामध्ये दिलेले आहे की 2 दिवसानंतर बीने काम सोडले, म्हणजेच 2 दिवसापर्यंत ए आणि बी यांनी एकत्रित काम केलेले आहे। म्हणजेच ए व बी यांची एका दिवसाची क्षमता 5 आहे आणि या 2 दिवसामध्ये त्या दोघांनी किती काम केले तर 5 दुनी 10 हे झाले दिवस आणि ही झाली त्यांची क्षमता। म्हणजे त्या दोघांनीही 2 दिवसामध्ये एकूण कामापैकी 10 काम पूर्ण केलेले आहे। आता एकूण काम 30 होते, त्यापैकी 10 काम पूर्ण झाले, म्हणजेच उरले किती काम? 20 काम हे उरलेले आहे। आता उरलेले काम हे एला करावे लागणार आहे, म्हणजेच एची एका दिवसाची क्षमता 2 आहे, तर 20 काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? तर बे एक बे 10 20, म्हणजे ए ते काम 10 दिवसामध्ये पूर्ण करेल। आता सुरुवातीला ए आणि बी या दोघांनी मिळून ते काम 2 दिवस केले होते आणि त्यानंतर उरलेले काम हे एने 10 दिवस केले, तर हे 2 आणि नंतरचे 10 दिवस म्हणजे एकूण 12 दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे।